नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. उद्या छाननी. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग. प्रचार सभांसाठी नेत्यांचे झंझावाती दौरे. राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रलोभनं दाखवण्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल. छत्रपती संभाजीनगर इथं 2 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश. आणि बांगलादेश विरुद्ध महिला टी20 क्रिकेट मालिकेत भारतीय संघाची विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघांचा समावेश आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून 6 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 5व्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे. दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनुक्रमे भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच दिंडोरी इथून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, संयुक्त भारत पक्षाचे संभाजी जाधव तर चंद्रकांत मोटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अमोल कीर्तीकर तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे भूषण पाटील यांनी काल अर्ज दाखल केले. ठाणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजीव भोसले, पालघर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या भारती कांबडी, धुळे लोकसभा मतदारसंघासाठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी काल अर्ज भरले. पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे डॉक्टर हेमंत सौरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत सौरा हे माजी मंत्री दिवंगत विष्णू सौरा यांचे पुत्र आहेत. निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी तर चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रत्नागिरी इथं सभा होईल. तर काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 तारखेला अहमदनगर आणि नंदुरबार इथं सभा घेणार आहेत. इंडिया आघाडी अस्थिर सरकार देईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबाबत अजून चर्चा झालेली नसून पुरेसं संख्याबळ आल्यावर निर्णय घेतला जाईल असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या लोकसभा निवडणुका 5 टप्प्यात घेण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि उस्मानाबादचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल सभा घेतल्या. जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची काल जालना जिल्ह्यात रामनगर इथं प्रचार सभा झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल धाराशिव इथं महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ रिपाई कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली. कोल्हापूर इथले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी काल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड इथं सभा घेतली. राजकीय पक्षांनी प्रस्तावित लाभार्थी योजनांसाठी सर्वेक्षण तसंच नोंदणीच्या नावाखाली मतदारांना प्रलोभनं दाखवण्याच्या प्रकाराची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं राजकीय पक्षांना दिले आहेत. निवडणुका पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पक्षाला कल्याणकारी योजना, त्यावरील निधी तसंच कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पांची पायाभरणी यासारखे कार्यक्रम घेता येणार नसल्याचं या सूचनांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास 10 मे पर्यंत अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल 2 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. पैठण तालुक्यात सुलतानपूर इथं एका 14 वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलीस आणि जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या पथकानं हा विवाह रोखला. पोलिसांच्या समुपदेशनामुळे वधूवर पक्षानं मुलगी सज्ञान होईपर्यंत विवाह न करण्याचा निर्णय घेतला. करोडी परिसरात होत असलेला दुसरा विवाह देखील पोलिसांनी थांबवला. मुलीच्या आईवडिलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे.
लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयातले संगीत विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा तयार केला आहे. या पोवाड्याचं काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रकाशन केलं. डॉक्टर जगदाळे यांनी या पोवाड्यातून नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ते म्हणतात, जय जय भारत माता संविधान देवता वंदन करतो तुझ आता डफावर थापतून तुन्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण मतदान जागृतीचं गात गुणगान जी 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 आदि नमन भारत मातेला. लातूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची दुसरी तपासणी काल निवडणूक खर्च निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी केली. दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक सुशांता कुमार बिस्वास उद्या 4, 8 आणि 12 मे रोजी करणार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात काल गृहमतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दिव्यांग तसंच 85 वर्षांवरील मतदारांनी गृहमतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृहमतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सुविधांबाबत आढावा बैठक घेतली. उन्हाळ्याच्या अनुषंगानं प्रथमोपचार पेटी, पाळणा घर आणि चाकाची खुर्ची या सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यासाठी महिला बालविकास, सामाजिक न्याय आणि आरोग्य विभागांनी समन्वय राखावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी अंध, अस्थिव्यंग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी आशा अंगणवाडी सेविका मदत करणार आहेत. यासाठी या सेविकांना वाहन भाडे भत्ता देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं शहरातला उत्तर भाग तसंच देगलूर नाका, वजीराबाद आणि खडकपुरा भागात आगामी 4 दिवस पाणीपुरवठा होणार नाही. या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात पुढील 1.5 महिना जलसंधारण कामांची मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावर्षी 7 जूनपासून पेरणी न करता 15 दिवस उशिरा पेरणी करण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत. बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या महिला T20 क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघानं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. बांगलादेशात सिलट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर 7 फलंदाज राखून विजय मिळवला. बांगलादेश संघानं दिलेलं 118 धावांचं आव्हान भारतानं 19व्या षटकातच पार केलं. मालिकेत चौथा सामना सोमवारी तर 5वा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. राज्यात आजपासून पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात आजपासून 5 मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. राज्यात काल चंद्रपूर इथं सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 42.6, नांदेड 41.8, परभणी 41.4 तर छत्रपती संभाजीनगर इथं 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन स्वतःचा बचाव करावा असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. मुंबई आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 5 मे रोजी मुंबईहून सुटणारी ही गाडी बल्लारशापर्यंत धावणार असून परतीच्या प्रवासात 7 मे रोजी बल्लारशा इथून सुटेल. ही गाडी पिंपळकुटी, वणी, भांडक, चंद्रपूर या रेल्वे स्थानकांवर थांबेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. उद्या छाननी. 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यात प्रचाराला वेग. प्रचार सभांसाठी नेत्यांचे झंझावाती दौरे. राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रलोभनं दाखवण्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल. आणि छत्रपती संभाजीनगर इथं 2 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.